नीट पेपर फुटेचे वादळ देशभर पसरले आहे। शिक्षण मंत्र्यांना पदावरून पायउतार करावे या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी भव्य स्वरूपात मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदवला। मात्र या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, धुरांच्या नळखंड्या फोडल्या, यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेत। याचे पडसाद आता देशभर उमटू लागले असून कराड तालुक्यातील उमरजमध्ये गुरुवारी 23 रोजी कडकडीत बंद पाळला आहे। विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला, पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज व देण्यात आलेली वागणूक या पार्श्वभूमीवर आरपीआय गटाने काल उमरज बंदची हाक दिली होती। आरपीआय आठवले गटाने याबाबतचे निवेदन उमरज पोलीस ठाण्यालाही दिले होते। त्यानंतर व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसत असून सकाळपासूनच उमरजमध्ये कडकडीत बंद पाळल्याचं दिसून येत आहे। 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीनं त्यांना वागणूक देण्यात आली, याचे तीव्र पडसाद देशभरात सध्या उमटताना दिसत आहेत। कराड तालुक्यातील उमरजमध्ये मी सध्या उभा आहे आणि काल आरपीआय आठवले गटाने या ठिकाणी उमरज बंदची हाक दिली होती आणि सकाळपासूनच या उमरज बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपण बघतोय। उमरजमध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि एकूणच सर्व व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, यांनी दुकाने आपली बंद ठेवलेली आहेत। वास्तविक उमरजचा हा जो भरगच्च परिसर असतो, मोठ्या प्रमाणावर गर्दी इथं सकाळपासून असते, पण आपण बघतोय सर्व दुकानांचे शटर सकाळपासूनच कशा पद्धतीनं बंद आहेत। आठवले गटानं काल या बंदची हाक दिली होती। विद्यार्थ्यांवर जो त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना वागणूक देण्यात आली आणि ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जे आंदोलन झाले, त्याचे पडसाद उमरजमध्ये पण उमटताना आपल्याला दिसत आहेत आणि एकूणच कडकडीत बंद या ठिकाणी सकाळपासून पाळण्यात आलेला आहे।